नमस्कार. आज आपण एक महत्त्वाची आणि ताज्या घडामोडीची माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. याबद्दल सरकारने काही स्पष्टीकरण दिलेले आहे, तर त्याची माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. यामुळे या महिलांना योजना अंतर्गत लाभ मिळणार नाही. परंतु आता प्रश्न येतो, या अपात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला सन्मान परत घेण्यात येणार का? तर याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले आहे, या अपात्र महिलांना मिळालेल्या सन्मान निधीचे पैसे परत घेतले जाणार नाही. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे त्यांना ठेवता येतील. मात्र जानेवारी 2025 या महिलांना योजना अंतर्गत सन्मान निधी मिळणार नाही. जे महिलांना अपात्र ठरवले गेले आहे त्यांना पुढे एकही हप्त्याचा लाभ मिळणार नाही. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक सन्मान निधी दिला जातो. 21 ते 65 वर्ष वयाच्या महिलांना दरमहा 1500 रुपये इतका सन्मान निधी दिला जातो. परंतु काही महिलांनी योजनेच्या निकषांना तडे दिले आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत योग्य पडताळणी प्रक्रिया राबवली गेली. या प्रक्रियेअंतर्गत जर महिलांनी या योजनेसाठी योग्य नाही असं ठरवलं तर त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. यापुढे त्यांना योजनेचा फायदा मिळणार नाही. परंतु यापूर्वी जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत जो सन्मान निधी दिला गेला आहे तो परत घेतला जाणार नाही. सरकारचे लक्ष हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यावर आहे. या योजनेचे उद्दिष्ट असं आहे की महिलांना सशक्त करून त्यांना स्वतंत्र आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी मदत केली जावी. तर मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची बद्दल सरकारने दिलेले महत्त्वाचे स्पष्टीकरण. जर तुम्हाला या विषयावर आणखी काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.